नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहूयात बालदिनाविषयी सुंदर आणि सोपे भाषण। दरवर्षी आपल्या भारतात 14 नोव्हेंबर या दिवशी बालदिन साजरा केला जातो। भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा हा जन्मदिवस। लहान मुले त्यांना खूप आवडत। मूल आणि फूल हा त्यांच्या कौतुकाचा विषय होता। मुलांना ते मायेने कुरवाळीत। 14 नोव्हेंबर या दिवशी मुलांच्या मेळाव्यात ते स्वतःला विसरून जात। म्हणूनच 14 नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा केला जातो। या दिवशी देशभर मुलांसाठी विशेष कार्यक्रम सादर केले जातात। पंडित नेहरू यांनी गांधीजींच्या सहवासामुळे असहकार चळवळीत सहभाग घेतला। इंग्रजांनी त्यांना तुरुंगात टाकले। तुरुंगातून सुटल्यावर त्यांनी परदेशी मालाच्या बहिष्काराचा कार्यक्रम हाती घेतला। पंडित नेहरू यांनी 17 वर्षे पंतप्रधानाची धुरा सांभाळली। पंडित नेहरू यांनी देशाला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळवून दिली। पंचशील ही त्यांनी जगाला दिलेली देणगीच म्हणावी लागेल। 26 मे 1964 मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांचे कार्य आपणास सदैव प्रेरणा देते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।